शाळा चिल्ड्रन भोकेवाडी. मी इयत्ता पहिली शिकतो. नमो नमः. स्वागतम, सुस्वागतम, शुभस्वागतम. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या भूतलावर बुद्धीच्या रूपाने वास करणाऱ्या श्री देवी सरस्वतीला माझा दिवाण नमस्कार. धर्म रक्षती रक्षिता. जो धर्माचे रक्षण करतो त्याचे रक्षण स्वतः धर्म करतो. आज आपण सकल हिंदू संमेलनासाठी जमलो आहोत. आपल्या हिंदू धर्मासारखा कोणताही पवित्र धर्म नाही. आपल्या धर्मात एक विशिष्ट संस्कृती आहे. आपण आपल्या धर्माचे रक्षण करूया, संवर्धन करूया. नामो विग्रहान धर्मः. श्रीराम म्हणजे साक्षात धर्माचे मूर्त रूप. आपण आपल्या आयुष्यात कधी ना कधीतरी अस्थिर असतो, असुरक्षित असतो. त्यावर आपल्या संस्कृतीत एक सुंदर उपाय दिलेला आहे, नामस्मरण आणि स्तोत्र पठण. त्यापैकी एक रामरक्षा. रामरक्षा हे काही स्तोत्र नाही, ते एक संरक्षक कवच आहे जे मनाला धैर्य आणि शांती देते. हे रामरक्षा एक स्तोत्र नाही तर एक दिव्य मंत्र आहे. याचे निर्माते बुधकौशिक ऋषी आहेत. श्री सीतेसह रामचंद्राची देवता आहे. बहुतेक श्लोक अनुष्टुप छंदात आहेत. सीताई या मंत्राची शक्ती आहे, तर श्री हनुमान या मंत्राचा संरक्षक आहे. श्रीरामचंद्राच्या स्तोत्र मंत्राचा जप करण्याकरता योजना केलेली आहे. भगवान शंकरांनी स्वप्नात येऊन ही रामरक्षा सांगितली. त्याप्रमाणे सकाळी उठून ती बुधकौशिक ऋषींनी लिहिली. चला तर आपण अनुभवूया भक्ती, श्रद्धा आणि संरक्षण यांचा अद्भुत संगम. रामरक्षा स्तोत्र पठण. विद्या ददाति विनयम विनया दह्याती पात्रता. विद्या आम्हाला नम्रता देते, त्यातूनच खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व बनते. ही संस्काराची ताकद घेऊन आपल्या समोर सादर करीत आहेत सिन्नर भटवाडी शाळेची मुले. सातशी रामरक्षा. बोला श्री रामचंद्र की जय. बोला